20 आणि 21 फेब्रुवारीला विधिमंडळाचं विशेष अधिवेशन, 20 फेब्रुवारीला राज्यपाल अभिभाषण करणार आणि शोकप्रस्ताव ठेवणार, तर 21 फेब्रुवारीला मराठा आरक्षण अधिसूचनेचं कायद्यात रूपांतर होणार, विधिमंडळ सूत्रांची माहिती। मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आजचा 7वा दिवस, जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजाकडून चक्का जामची हाक। सरकारच्या शिष्टमंडळानं घेतली मनोज जरांगेंची भेट, जरांगेंच्या मागण्यांना अनुसरून शासनानं केलेल्या आजवरच्या कामांची माहिती दिली। हायकोर्टाच्या आदेशानंतर मनोज जरांगेंकडून उपचार घेण्यास मान्यता, डॉक्टरांनी सलाईन लावलं, मात्र जरांगेंना प्रचंड अशक्तपणा। मनोज जरांगेंच्या तब्येतीकडे तातडीनं लक्ष देणं आवश्यक, सरकारनं पावलं उचलावीत, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची मागणी। सरकारनं आम्हाला वेड्यात काढू नये, सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी 20 फेब्रुवारीला करणार का, जरांगेंचा सवाल। मनोज जरांगेंनी आपलं उपोषण मागे घ्यावं, 20 तारखेला निर्णय होणार, धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया। पुन्हा जर उपोषणाला बसायचं होतं तर वाशीमध्ये जल्लोष का केला, छगन भुजबळांचा जरांगेंना सवाल। आरक्षणाचं सगळं श्रेय जरांगेंना घ्यायचंय म्हणून ते उपोषण करतायत, भुजबळांची टीका। उद्धव ठाकरेंनी धाराशिवचा दौरा पुढे ढकलला, धाराशिव लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे एकूण 6 सभा घेणार होते। आजपासून कोल्हापूरमध्ये शिवसेनेचं महाअधिवेशन, अधिवेशनाची तयारी पूर्ण, देशभरातनं मोठ्या संख्येनं शिवसैनिक येणार। भास्कर जाधवांच्या गुहागर मतदारसंघात आज निलेश राणेंची जाहीर सभा, सभेच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांच्या कार्यालयासमोर पोलीस बंदोबस्त वाढवला। अजित पवार गटाचे आमदार अपात्र नाहीत, शरद पवार गटाची मागणी फेटाळली, विधानसभा अध्यक्षांचा निकाल। तर अजित पवारांचा गटच खरी राष्ट्रवादी, शिवसेना आमदार अपात्रतेच्या निकालापाठोपाठ महिन्याभरात विधानसभा अध्यक्षांचा दुसरा मोठा निकाल। शरद पवार गटाचे आमदार सुद्धा अपात्र नाहीत, दोनही गटांचे आमदार अपात्र नसल्याचा विधानसभा अध्यक्षांचा निर्णय, शिवसेनेप्रमाणेच दोनही गटांचे आमदार सुरक्षित। राष्ट्रवादीबाबत निकाल मेरिटवर, विरोधकांना जेव्हा त्यांच्या बाजूने निकाल लागतो तेव्हा तो चांगला वाटतो, जेव्हा विरोधात असतो तेव्हा ती संस्था योग्य वाटत नाही, मुख्यमंत्र्यांची राष्ट्रवादीच्या निकालासंदर्भात प्रतिक्रिया। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडून काय अपेक्षा करणार, सुप्रिया सुळेंची टीका, शिवसेनेचाच निकाल कॉपी पेस्ट केल्याची सुळेंची एबीपी माझाशी बोलताना प्रतिक्रिया। पक्ष आणि चिन्ह आपल्याकडून हिसकावून घेतलं, मात्र रडण्याचे दिवस गेले, आता लढण्याचे दिवस आले, शरद पवार गटाच्या महिला मेळाव्यामध्ये सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। कायद्याची पायमल्ली कशी करावी हे नार्वेकरांकडून शिकावं, शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाडांचा टोला। विधानसभा अध्यक्षांनी अपेक्षित निर्णय दिला, ज्यांनी पक्ष पळवला त्यांना मालक करण्याचा अध्यक्षांचा निर्णय, आदित्य ठाकरेंची टीका। पक्षाबाबत जे झालं ते योग्य नाही, अनेक महिला फोन करून शरद पवारांना पाठिंबा दर्शवतात, शरद पवार गटाच्या महिला मेळाव्यादरम्यान रोहिणी खडसेंचं वक्तव्य। जितेंद्र आव्हाड, संजय राऊत, आदित्य ठाकरे घटनातज्ञांसमोर आपली बोलण्याची कुवतच नाही, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा खोचक टोला। निवडणुकीच्या वेळेला जेव्हा मोदींची लाट महाराष्ट्रात येईल तेव्हा काँग्रेसचे लोक पक्षात राहणार नाहीत, काँग्रेस पक्षाची कोर कमिटीची बैठकही घेता येईल इतके सुद्धा आमदार काँग्रेसकडे उरणार नाहीत, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा निशाणा। पक्ष निरीक्षक शेख युसुफ यांच्या अध्यक्षतेखाली नांदेडमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक, काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होणार, पक्ष निरीक्षकांचा दावा। आमचे सगळे आमदार आमच्या सोबत आहेत, यामुळे कुणी चिंता करू नये, बाळासाहेब थोरात यांचं वक्तव्य। इलेक्टोरल बॉन्डबाबतचा सुप्रीम कोर्टाचा निर्णय स्वागतार्ह, थोरातांची प्रतिक्रिया। अशोक चव्हाणांच्या पाठोपाठ आणखी आमदार भाजपत प्रवेश करतील, आमदार रोहित पवारांचा सूतोवाच। माजी आमदार परशुराम उपरकर यांची मनसेनं साथ सोडल्यामुळे उपरकर शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याच्या तयारीत, येत्या 2 दिवसात आपली भूमिका स्पष्ट करणार, परशुराम उपरकर यांची माहिती। सिंधुदुर्गच्या कणकवलीमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि आमदार वैभव नाईक यांची गुप्त भेट, या भेटीच्या वृत्तानं सगळ्यांच्या भुवया उंचावल्या, नारायण राणे यांना विचारल्याशिवाय काहीही निर्णय घेणार नसल्याची चव्हाण यांची प्रतिक्रिया। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही तलावात 48% पाणीसाठा, राखीव पाण्यासाठी महापालिकेचं राज्य सरकारला पत्र, राखीव पाणीसाठा न मिळाल्यास 10% पाणी कपात अटळ।
वाशिम जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे वाशिम बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणलेल्या शेतमालाचं प्रचंड नुकसान झालेलं नुकसान भरून द्यावं शेतकऱ्यांची मागणी। बुलढाणा जिल्ह्यामधील खामगाव, नांदुरा, शेगाव या परिसरात अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे गहू, हरभरा, कांदा, ज्वारी या पिकांचं मोठं नुकसान होण्याची भीती। हिंगोली जिल्ह्यातल्या काही भागात अवकाळी पावसाची हजेरी, शेतातल्या पिकांचं नुकसान होण्याची शक्यता। अकोल्यामध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होण्याचा अंदाज। नंदुरबारच्या तोरणमाळमध्ये भीषण अपघात, गोरंबा ते केलापाणी रस्त्यामध्ये उतारावरती प्रवासी वाहन उलटल्यानं 4 जणांचा जागीच मृत्यू, अपघातात 6 प्रवासी गंभीर जखमी। मनोज जरांगेंबद्दल टीका केल्यामुळे नारायण राणे यांच्या विरोधात मराठा समाज आक्रमक, सोलापूरमधल्या गवडी वस्ती संघाच्या वतीनं राणे यांच्या विरोधात आंदोलन। मनोज जरांगे पाटलांना पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजाकडनं आज चक्काजामची हाक, राज्यात ठिकठिकाणी राज्य महामार्गासह ग्रामीण मार्गावरती चक्काजाम आंदोलन होणार। सकल मराठा समाजाच्या वतीनं बार्शीमध्ये रास्ता रोको, मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावत असल्यामुळे बार्शीत सकल मराठा समाज आक्रमक। परभणीच्या गंगाखेड नांदेड महामार्गावरती मराठा समाजाचं चक्काजाम आंदोलन, आंदोलनामुळे गंगाखेड नांदेड महामार्गावरती 5 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा। धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरती मराठा आंदोलकांकडनं सरकारचा निषेध, रस्त्यावरती टायर पेटवत निषेध नोंदवला। सोलापूरच्या मोहोळ तालुक्यात पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरती मराठा समाजाच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन, दीर्घकाळ आंदोलन सुरू राहिल्यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा। वर्ध्यात ओबीसींच्या हक्कासाठी ओबीसी मोर्चा, हिंगणघाट शहरातील मुख्य मार्गाने हा मोर्चा निघाला, महिला आणि युवकांचा मोर्चात मोठा सहभाग। गोसीखुर्द धरण प्रकल्पग्रस्तांचा जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा धडकला, 30 गावातील शेकडो महिला आणि पुरुषांचा मोर्चात सहभाग, बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी आणि गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त हक्क कृती समितीच्या नेतृत्वात मोर्चाचं आयोजन। नाशिकच्या येवलामध्ये मनसेचा तहसील कार्यालयावरती मोर्चा, भरती प्रक्रियेतील खासगीकरण थांबवण्याची मागणी। आदित्य ठाकरेंच्या जळगाव दौऱ्यात सभा सुरू असताना एका तरुणाचा गोंधळ, अचानक गर्दीतनं उठून सेनेमुळेच भाजप मोठी झाल्याचा दावा करत गोंधळ घातला। रायगड जिल्ह्यातल्या महाड तालुक्यामध्ये एका महिलेवर बलात्कार करून तिचे व्हिडिओज व्हायरल करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्यात, तब्बल 6 वर्ष धमकी देत अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती समोर। भिवंडीमध्ये ठाकराचा पाडा इथे भंगाराच्या गोदामाला भीषण आग, आगीमध्ये संपूर्ण गोदाम जळून खाक। धावत्या 4चाकी वाहनावरती बसून स्टंटबाजी करणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ व्हायरल, हा व्हिडिओ पिंपरी चिंचवडमधला असल्याची माहिती, संबंधित तरुणावरती कारवाई करणार असल्याची पोलिसांची माहिती। पालघरमध्ये मासेमारीसाठी समुद्रात गेलेल्या एकाचा बुडून मृत्यू, 4 जणांना वाचवण्यात स्थानिकांना यश। शाळेची फी न भरल्यामुळे विद्यार्थ्यांना पेपर सोडवण्यापासून वंचित ठेवलं, सोलापूरमधल्या हिंदुस्थान कॉन्व्हेंट शाळेवर पालकांचा आरोप। मंत्री मंगलप्रभात लोढा यांचा टाटा ट्रेनच्या जुडिओ ब्रँडसोबत करार, राज्यामध्ये टाटाच्या 100 रिटेल स्टोअरला शासन कामगार पुरवणार, मंगलप्रभात लोढा यांची माहिती। लंडनमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणार, मुख्यमंत्री शिंदेंची लॉर्ड मेयर ऑफ लंडन मायकेल मिलेनींसोबत चर्चा, लंडनमध्ये शिवरायांच्या नावे AI सेंटर सुरू करण्याचा मिलेनींचा मानस। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ठाण्यात आजपासून 4 दिवसीय शिवजन्मोत्सव सोहळ्याचं आयोजन, सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मनोज जरांगे आणि नरेंद्र पाटील यांचा मराठा भूषण पुरस्कारानं गौरव केला जाईल। IT कायद्यातील नवी अंमलबजावणी तुर्तास करणार नाही, केंद्र सरकारची उच्च न्यायालयात ग्वाही। कॉर्डिलिया क्रूज प्रकरणी समीर वानखेडेंना 20 फेब्रुवारीपर्यंत हायकोर्टाचा दिलासा, पुढच्या सुनावणीपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे निर्देश। राज्यातील आदिवासी आमदारांचा केनिया परदेश अभ्यास दौरा, आमदार श्रीनिवास वनगा, आमदार राजेश पाटील आणि इतर आदिवासी समाजाच्या आमदारांचा केनियन नृत्यावरती ठेका, व्हिडिओ व्हायरल। सोलापूर जिल्ह्यामधनं माघी वारीसाठी सर्व पालख्यांचं पंढरपूरकडे प्रस्थान, शहरातील नॉर्थकोट प्रशालेच्या मैदानावरती भव्य रिंगण सोहळा पार पडला। परभणीच्या मानवतमध्ये क्रिकेट स्पर्धेचं धनंजय मुंडेंच्या हस्ते उद्घाटन, यावेळी मुंडेंनी घेतला क्रिकेट खेळण्याचा आनंद। मुंबईमध्ये उभारलेल्या राज्य उत्पादन शुल्क भवन इमारतीचं उद्घाटन,
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या प्रशिक्षण केंद्रासाठी शासन पूर्णपणे मदत करेल, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. तीर्थक्षेत्र पोहरादेवी आणि उमरीगडच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांकडून 723 कोटींच्या प्रकल्पांना मंजुरी. तीर्थक्षेत्र पोहरादेवी आणि उमरीगडचा कायापालट होणार, पालकमंत्री संजय राठोड यांचं विधान. पोहरादेवी इथे श्री संत सेवालाल महाराजांची जयंती उत्साहात साजरी. मंत्री आणि खासदारांनी घेतलं दर्शन, भाविकांची मोठी गर्दी. जेजुरी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील विकास कामं प्रगतीपथावर. 6 महिन्यात विकास आराखड्यातील 15% कामं पूर्ण, पुरातत्व खात्याची माहिती. वर्ध्यामध्ये परिवहन विभागाकडून काढण्यात आली वॉकेथॉन रॅली. रॅलीमध्ये विविध शाळांचे विद्यार्थी सहभागी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.